जय गुरुदेव. तुम्ही घेता मी घेऊ. तुम्ही घेतात प्रार्थना. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. ओम श्री विश्वेश्वराय नमः. ओम श्री विश्वेश्वराय नमः. ओम श्री विश्वेश्वराय नमः. ओम श्री ऋषि प्रभाकराय नमः. ओम श्री ऋषि प्रभाकराय नमः. ओम श्री ऋषि प्रभाकराय नमः. जय गुरुदेव. 2 मिनिटं काय झालेलं आहे बाकी सगळे ग्रुपमध्ये आहेत का? हे हो. 1 2 3 4 म्हणजे हे जे 1 2 3 आहेत का ग्रुप? आहेत ग्रुप म्हणजे माझ्या बॅचचे. बॅचचं नाही म्हणत ब्रह्मसूत्राच्या राधाताई आहेत. एकच नाही म्हणत आहे मी. बाकीचे लोक आहेत का? म्हणजे काय आहे, कशामुळे आपण घेतो हे सांगितलं नाही. बाकीचे नाही, आम्ही दोघंच जण आहोत. ठीक आहे. मी पण आहे त्याच्यामध्ये, पण मला माहित नाही. हो, बाबा पण ग्रुपमध्ये आहेत. जय गुरुदेव सर्वांना. गुरुजी रेणुकादास, डॉक्टर रेणुकादास भारसवाडकर, आपण दासू काका त्यांना म्हणतो. जेव्हा नोव्हेंबरमध्ये सत्संग झाला होता तेव्हा दासू काकांनी आपल्याला ब्रह्मसूत्रांविषयी माहिती सांगितली होती. 4 ब्रह्मसूत्र थोडक्यात सांगितले होते त्यांनी. आणि तेव्हा असं जाणवलं की खरोखर हे ब्रह्मसूत्र खूप महत्त्वाचे आहेत. ते आपल्या जीवनात उपयोगी आणणंही गरजेचं आहे. आणि मग तेव्हा मी विनंती केली की तुम्ही यावर आम्हाला सविस्तर मार्गदर्शन करा. आणि मग दासू काका म्हटले ठीक आहे, परंतु इथे येऊन सांगणं वेळ म्हणजे तेवढा वेळ सर्वांकडे नसतो. तर मग ते असं म्हटले की मी ऑनलाईनमध्ये त्याचे व्हिडिओ बनवत जाईल. आपण एक ग्रुप करू आणि त्या ग्रुपमध्ये ते व्हिडिओ टाकत जाईल. मग आपण ते बघायचे, मनन चिंतन करून या ब्रह्मसूत्रातनं काय समजलं ते आपण कसं आचरणात आणणार या संदर्भात लेखन करायचं. म्हणजे खूप छान असं त्यांचे व्हिडिओ होते आणि त्यात एवढी छान अशी माहिती सांगितलेली होती की प्रत्येक व्हिडिओ त्यांनी एवढा छान समजून सांगितला होता. प्रत्येक शब्दाचा अगदी ब्रह्मसूत्र बघितलं तर एक वाक्य देखील पूर्ण होत नाही त्याचं. 2 किंवा 3च शब्दांचं, कुठे कुठे 4 शब्दांचं ते ब्रह्मसूत्र आहे, पण त्याचा अर्थ एवढा मोठा होता की खूप छान पद्धतीने त्यांनी समजून सांगितलेला आहे. आणि तो मग आम्हाला जसं समजला तसं आम्ही त्या ठिकाणी लेखन केलं, त्यांच्यापर्यंत ते पोहोचवलं. पण ह्या सर्व धावपळीच्या एका वेळेमध्ये सर्वांचंच लेखन झालं नाही, परंतु ऐकण्याचं काम मात्र बऱ्याच जणांनी केलेलं आहे. आणि 7 व्हिडिओ त्यांनी बनवलेले आहेत 4 ब्रह्मसूत्रांवरती. आणि ते यूट्यूबला आहे टाकले. तुम्हालाही सर्वांना असं वाटलं की ते व्हिडिओ बघावेत तर आपण कधीही बघू शकता. आणि खूप छान व्हिडिओ आहे. त्यांचं मनन चिंतन करून आपण जर ते खरोखर आचरणात आणले ना तर म्हणजे खूप जे जीवनातलं टेन्शन आहे मित्रांमध्ये सर्व टेन्शन जातं. खूप छान सांगितलेलं आहे त्यांनी. तर मी आता दासू काकांना विनंती करते पुढील सूत्र आपल्याकडे देते, आपण सुरुवात करू. जय गुरुदेव. जय गुरुदेव. मी प्राध्यापक डॉक्टर रेभ भारसवाडकर उर्फ दासू काका. आज 3 महिन्यानंतर आपण या ब्रह्मसूत्राचं जे एक व्हॉट्सॲप ग्रुप केला होता आणि त्यावर 7 व्हिडिओ टाकले, आठवड्याला 1 याप्रमाणे टाकत गेलो आणि त्याचा आज आपण समारोप करतो. माझे एक स्वतःचं यूट्यूब चॅनल आहे
आणि त्याची जी लिंक आहे त्याच्यावर मी साधारणपणे माझे 55 व्हिडिओ आहेत, जिथे वेगवेगळ्या क्षेत्रातले जे भावलेली ब्रह्मसूत्र मीमांसा याच्यावर भाग 1 ते 7 ते व्हिडिओ आहेत. नंतर मी गझल कार्यशाळा घेतो, त्याचे 25-30 व्हिडिओ आहेत. गझल मुशायरे घेतो, त्याचे 10-15 व्हिडिओ आहेत. आपल्याला जे त्यातलं आवडतं भावतं आपण तर आपल्या साधक ग्रुप म्हणून जो आहे आमच्या 10 लोकांचा त्याच्यावरती लिंक टाकलेली आहे. सहल ग्रुप जो आहे त्याच्यावरही टाकली. आपल्या ब्रह्मसूत्र मीमांसाचा ग्रुप आहे त्याच्यावरही मी ती यूट्यूबची लिंक टाकलेली आहे. आपण आपल्या फुरसतीप्रमाणे केव्हाही एक व्हिडिओ त्यावरचा पाहावा. आज एक तासाभरामध्ये जे त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं नव्हतं ते मी आज बोलणार आहे, म्हणजे रिपिटेशन नाही. मी त्यामध्ये जे ग्रहपाठ किंवा ग्रहखेळ दिला होता त्याच्यामध्ये कॉग्निटिव्ह लेव्हलला काय बदल झाला, अफेक्टिव्ह लेव्हलला काय बदल झाला आणि बिहेवियरल लेव्हलला काय बदल झाला याच्यावर ग्रहखेळ लिहा. आणि मग माझ्या असं लक्षात आलं की ते कॉग्निटिव्ह, अफेक्टिव्ह, बिहेवियरल हे ज्याला माहीत नाही त्याला थोडंसं अजून सोपं करून सांगावं. म्हणून पहिले 5 मिनटं आपल्या मन ही जी संकल्पना आहे, इंग्लिशमध्ये त्याला आपण माइंड म्हणतो, मन, तर हे न दिसणारं असा आपल्या शरीरातला एक असा अवयव आहे की जो दिसत नाही. म्हणजे डिसेक्शन केलं आपण तर हृदय दिसेल, फुफ्फुस दिसतील, पँक्रियास दिसेल, आतडे दिसतील, पण मन नावाचं वस्तू दिसणार नाही. पण मन आहे याच्यावर आपला विश्वास आहे. तर त्याचे एक काल्पनिक अंडाकृती अशी आकृती आपण डोळ्यापुढे आहे, अशी लंबुडकी, आणि उभं अंडं ठेवल्यावर कसं खालीवर निवडतं असतं असं एक कल्पना करा. आणि त्याचे 3 भाग करायचे, म्हणजे एक वरचा भाग, एक मधला भाग, एक खालचा भाग. वरच्या भागाला म्हणतात कॉन्शियस माइंड, मधल्या भागाला म्हणतात सबकॉन्शियस माइंड आणि खालच्या भागाला म्हणतात अनकॉन्शियस माइंड. आता कॉन्शियस माइंडला मराठीत म्हणतात जागृत मन, सबकॉन्शियस माइंडला म्हणतात अर्ध जागृत किंवा अंतर्मन. सबकॉन्शियस माइंडला अर्ध जागृत मन किंवा अंतर्मन, आणि अनकॉन्शियस माइंडला अजागृत मन किंवा निद्रिस्त मन, असे 3 भाग आहेत. आता मी जे तुमच्याशी बोलत आहे आणि तुम्ही जे माझं बोलणं ऐकत आहात हा आपल्या जागृत मनाचा सध्या मनोव्यापार चालू आहे. बरं, आपण जेव्हा मेडिटेशन करतो, ध्यान करतो, त्यावेळी आपलं सबकॉन्शियस माइंड चालू असतं आणि आपलं जे निद्रिस्त मन आहे त्याच्याबद्दल आज इथं बोलण्याचं काही अर्थ नाही. तो सायकियाट्रिक मनोविकारशास्त्र याचा अभ्यासाचा तो भाग आहे. तोही अभ्यास मी माझ्या PhDच्या याच्यात केलेला आहे, पण ते इथं बोलण्याचं ते संयुक्तिक काही कारण नाही. आज आपण जे बोलणार आहोत ते कॉन्शियस माइंड हे कॉग्निटिव्ह लेवलला असतं, सबकॉन्शियस माइंडच्या लेवलला अफेक्टिव्ह असतं, आणि बिहेवियर म्हणजे आपलं प्रत्यक्ष वागणं, वर्तणूक, आपण लोकांशी कसं वागतो, कसं बोलतो याच्याशी ते असतं. तर हे जे ब्रह्मसूत्र आहे हे आपल्या सगळ्यांना तसं माहीत आहे की महर्षी वेदव्यास यांनी ही ब्रह्मसूत्र लिहिलेली आहे. कधी लिहिलेली आहेत? 5000 वर्षापूर्वी, म्हणजे आता 2024 साली 5000 वर्षापूर्वी महर्षी वेदव्यासांनी या ब्रह्मसूत्राची, हे ते पुस्तक आहे मूळ, हे महर्षी वेदव्यास आहेत. ब्रह्मसूत्र याचं दुसरं नाव वेदांत दर्शन. वेदांत दर्शन म्हणजे हे ब्रह्मसूत्र. तर हे जे ब्रह्मसूत्र आहेत याला आधार काय? तर
आपली जी भारतीय संस्कृती आहे, इंडियन कल्चर, या संस्कृतीच्या दोन शाखा, एक श्रुती, श्रुती म्हणजे कानानं ऐकलेली, आणि दुसरं स्मृती म्हणजे ते शंकराचार्य जेव्हा प्रवचन वगैरे देतात ना, श्रुती स्मृती पुराणा असं ते सुरुवात करतात. श्रुती म्हणजे ऐकलेले, स्मृती म्हणजे लक्षात ठेवलेली. तर श्रुतीमध्ये वेद येतात, 4 वेद, आणि त्याच्यात बृहदारण्यके आहे, मंत्र आहे, त्याच्यानंतर त्याचा जो शेवटचा भाग आहे वेदांचा त्याला उपनिषद म्हणतात. तर तो उपनिषदांचं हे जे पुस्तक आहे, ईशादी 9 उपनिषद, आणि हे सगळे आपले गोरखपूरची गीता प्रेस गोरखपूर, हे आपल्या औरंगाबादच्या रेल्वे स्टेशनवर गीता प्रेस गोरखपूरचा स्टॉल आहे. तिथे 25-30 रुपयाला पुस्तकं मिळतात. तर हे 9 उपनिषद जे सगळ्यात महत्त्वाचे आहेत. तर ह्या उपनिषदांच्या सारावरून श्रुती वरून स्मृती म्हणजे मेमरी तयार झाली. म्हणजे ऐकून 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 मग महर्षी वेदव्यासांनी श्रुतींच्या आधारे म्हणजे वेद आणि उपनिषदांच्या आधारे ब्रह्मसूत्राची रचना केली महर्षी. एकूण ब्रह्मसूत्र किती आहेत तर 555 ब्रह्मसूत्र आहे. आणि हे 555 मध्ये 191 जे आहे त्याला अधिकरणे असं नाव आहे. अधिकरणे म्हणजे जसं PhDचा प्रबंध असतो ना, त्याच्यामध्ये रिव्ह्यू ऑफ लिटरेचर म्हणजे मागं कोणी कोणी संशोधन केलं किंवा माझे जे संशोधनाचे निष्कर्ष आलेत, असे निष्कर्ष पूर्वी कोणाकोणाचे आले होते, म्हणजे सपोर्टिव्ह रिसर्च फाइंडिंग्स, याला अधिकरणे म्हणतात. असे 191 मंत्र, याला 555 हे काय मंत्र आहे. आणि हे मंत्र अल्पाक्षरी आहे, संस्कृतमध्ये आहे. अल्पाक्षरी म्हणजे 2 शब्द 3 शब्द 4 शब्द, आणि मग त्याचा अर्थ कोणी कसाही काढू शकतं. म्हणून त्याला ते अर्थ समजून सांगण्यासाठी एकेका सूत्राला 10-10 12-12 सूत्राची जोड लागली. तर ते जे आहे म्हणजे परत एक्सप्लेन करण्यासाठी सूत्र. तर हे मी जे काही गेले फार माझा अभ्यास नाही, 0.5% 1% मला ब्रह्मसूत्र समजले. गेले 35 ते 40 वर्ष मी या ब्रह्मसूत्रांचा अगदी एकलव्यासारखा अभ्यास करतो. त्याच्यावरचे जेवढे ब्रह्मसूत्र भाष्य आहे त्या भाषांचा ते दुर्मिळ मिळणं. मला आद्य शंकराचार्य यांनी ब्रह्मसूत्र भाष्य नावाचा ग्रंथ लिहिला आहे, आणि तो मी जवळजवळ 20 वर्ष शोधत होतो. आउट ऑफ प्रिंट कुठेही मिळत नाही, पुण्याला नाही, औरंगाबादला नाही, कुठं जिथं जाईल तिथे. तर मी कन्याकुमारीला स्वामी विवेकानंद केंद्रात आहे, तिथे वर्षातून 2 वेळा आध्यात्मिक शिबिर होतं 10 दिवसाचं. 2 वेळा जागतिक पातळीवर होतं, आणि ते हिंदी आणि इंग्रजीमध्ये, मराठीमध्ये नाही, तिथं वर्ल्ड लेवलला आहे. तर त्याच्यामध्ये मला कुलकर्णी म्हणून सर होते की ज्यांनी मला उपनिषद, मी त्यावेळी इंग्लिश मिडियमची बॅच अटेंड केली. माझ्या लहान बहिणीला घेऊन गेलो होतो मी सोबत, तिला हिंदी बॅचला बसवलं. त्यावेळी मला इंग्रजीचं नाही आकलन होतं, तर मी इंग्लिश बॅचला बसलो होतो. त्यांनी मला ते उपनिषद इंग्लिशमध्ये समजावून सांगितले, आणि मग वर्ग झाल्यावर ते माझे खूप चांगले मित्र झाले. आणि मग आम्ही तासनतास त्यांच्याबरोबर मी चर्चा करायचो. तर बोलता बोलता मी त्यांना असं म्हणालो की गुरुजी, मला काही ते आद्य शंकराचार्यांचं ब्रह्मसूत्र भाष्य काही सापडलं नाही बरं का. तर ते म्हणलं, अरे आपल्या ग्रंथालयात आहे त्या कन्याकुमारीला स्वामी विवेकानंद केंद्राची एवढी प्रचंड लायब्ररी की जगातलं कुठलंही अध्यात्मावरचं पुस्तक तिथं सापडतं. ती म्हणजे तिथे पण इंग्लिशमध्ये आहे, 1400 पानाचं बारीक इंग्रजी टाईपमधलं इंग्लिशमध्ये पुस्तक ब्रह्मसूत्र भाष्य मला मिळालं. त्या 10 दिवसामध्ये मी ते पूर्ण वाचून काढलं, आणि मग मला असं वाटलं की अरे हे आपल्याला आता थोडं कुठे याचा परिचय व्हायला लागला.
आणि ते खूप अवघड आहे तसं, कारण त्याला न्यायप्रस्थान असं म्हणतात. म्हणजे ते तर्कशास्त्रानं सिद्ध केलेले की न्यायिक मार्ग, ज्युडिशियरी, आजच्या भाषेमध्ये ज्युडिशियरी, कायदे, नियम, ॲक्ट, रूल्स ते असे प्रूव्ह करून दिलेले. मग ते मी सगळे वाचत 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 माझ्या असं लक्षात आलं की यातले काही सूत्र आपण SSY मध्ये शिकलो. गुरुजींनी आपल्याला नेमकं हेच शिकवलेले, पण ते ब्रह्मसूत्रातले म्हणून नाही, पण ते ब्रह्मसूत्रच तिथे आलेले आहेत, म्हणजे ते आपल्या SSY मध्ये आलेले. मग मला तर अजून गोडी वाढली. आणि मग त्यातले 5-7 ब्रह्मसूत्र मी म्हटलं आपल्याला समजू न समजू त्याच्यात जे म्हटलेले ते आपण आचरणामध्ये आणायचा प्रयत्न. वैयक्तिक मी स्वतः ते अवलंब करायचं ठरवलं आणि एक एक सूत्र जसं अवलंब करत गेलो तसतसं मला खूप प्रसन्नता वाटायला लागली की गुरुजींनी 12 वर्ष भगवान विश्वेश्वरय्या या त्यांच्या गुरुकडे बसून जी भारतीय संस्कृतीचा अभ्यास केला त्यामध्ये निश्चितपणे ब्रह्मसूत्रांचा श्रुती आणि स्मृतीचा अभ्यास केला होता दोन्ही. तर मग गुरुजींची महानता माझ्या लक्षात आली की काय ग्रेट, म्हणजे त्यांनी सगळं इतकं पॅलेटेबल, डायजेस्टेबल, सोपं करून सर्वसामान्य माणसाला पचल या भाषेमध्ये त्यांनी मांडलं. तर मग मी ते आचरणात आणायला सुरुवात केली. 5-7 सूत्र मी स्वतः वैयक्तिक माझ्या आयुष्यात वापरायला सुरुवात केली. आणि मग असं लक्षात आलं की अरे हे जम्या आपलं. आणि मग ते जम्या म्हणलं की मग असं वाटलं की जे मला जमलं ते आपला अनुभव, आपला एक्सपिरियन्स आपण लोकांना सांगावं. म्हणजे पोपटपंची करायची नाही, काही असं शिंग फुटल्यासारखं मला फार ब्रह्मसूत्र कळतं असं नाही, पण जे मी अनुभवलं ते मला आपण शेअर करू आणि ते माझ्या पद्धतीनं. आणि मग ते मी केलं. आज त्याचा समारोप. तर जे 7 सूत्र आहेत ना अगदी 1-1 मिनिटामध्ये मी त्याचा रिव्ह्यू घेतो. म्हणजे हे सगळे व्हिडिओज 1-1 तासाचे, 1.5 तासाचे व्हिडिओज आहेत जे मी तुम्हाला आता 1-2 मिनिटामध्ये त्याचा परिचय होईल की आपल्याला याच्यामुळे काय होईल की एक उत्सुकता निर्माण होईल की अरे आम्ही काय हुकलो ते आम्हाला कळेल की आपल्याला असं वाटेल बाबा हे इतकं जर चांगलं आहे तर मग ते आपल्याला पूर्ण ऐकलं पाहिजे. हां, ते आपण ऐकायला पाहिजे असं वाटावं. याची मी माझ्या पद्धतीनं लॉजिकल सिक्वेन्स केली. म्हणजे आपल्या SSYच्या फॉर्मनुसारच ती केली. आणि त्याच्यामध्ये पहिलं जे सूत्र मी मांडलं ते 4-4-15 या नंबरचं सूत्र आहे. तर हे 4-4-15 काय आहे तर ब्रह्मसूत्रामध्ये 4 अध्याय आहेत. या प्रत्येक अध्यायामध्ये 4 पाद आहेत. म्हणजे 4-16 4 अध्याय, एका अध्यायात 4 पाद. पाद म्हणजे चॅप्टर. त्या काळामध्ये पाद बनायचे आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मंत्र त्यामध्ये दिले. तर मी आपल्या आचरणात जसे आणले, जसे मला समजले त्या सिक्वेन्सने हे सिक्वेन्स मी माझं स्वतःचं तयार केलं आहे की 4-4-15 नंबरचं सूत्र असं आहे की प्रदीप वदावेशस्थ ही दर्शयती, असं संस्कृतमध्ये. आता संस्कृत तर काय आपल्याला समजत नाही, तर त्याचा मराठी अर्थ असा आहे की मुक्त पुरुषाचे दिव्याप्रमाणे व्यापकत्व असते. किती सुंदर अर्थ आहे की जो माणूस मुक्त झाला. आता ते मुक्त कसं ते पुढचे स्टेप बाय स्टेप आहे. 2रं 3रं 4थं 7व्या सूत्रामध्ये ते मुक्त प्रतिज्ञानात, म्हणजे तो कसा मुक्त होतो आणि त्याचा संबंध आज आपण ऐकणारी मंडळी आपल्या प्रत्यक्ष जीवनामध्ये कसा अंगीकार करू शकतो, हाऊ टू अडॉप्ट इट, हाऊ टू प्रॅक्टिस इट, ते महत्त्वाचं आहे. नुसतं मला ते समजलं आणि मी ते अवघड असून सुद्धा त्याचा अभ्यास केला अशा डिंग्या मारण्यापेक्षा मी ते अवलंब केला. तुम्ही अवलंब करून पहा. आणि आपण त्यातले काही सूत्र अवलंब करतोच आहोत, ऑलरेडी करतो आहोत. SSY बरोबर ते करतोच आहोत. तर त्याचा कुठं मूळ आहे ते यामध्ये दिसतं.
की मुक्त पुरुषाचे दिव्याप्रमाणे व्यापकत्व असतं. त्याचा अर्थ असा आहे की हे जे अविनाशी असं ब्रह्म आहे, या ब्रह्माची ज्यांनी अनुभूती घेतली, हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. अनुभूती, एक्सपिरियन्स, अनुभव. आणि हा अनुभव घेता येतो हे खात्रीनं मी सांगतो, कारण मी तो अनुभव घेतला आहे आणि तुम्ही पण तो घेतलेला आहे. फक्त त्याला अर्थ रिलेट करून सांगतोय. तो आपण सगळ्यांनीच तो अनुभव घेतला आहे. त्या अनुभवाला अर्थ देण्याचं काम या ठिकाणी मी करतोय, काही वेगळं करत नाही. असं अनुभूती ज्यांनी घेतली ना, त्यामुळं अशी व्यक्ती प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये सहज प्रवेश करू शकते. कोणाच्याही अंतःकरणामध्ये सहजपणे प्रवेश करू शकते. आणि एका दिव्याने दुसरा दिवा लावावा, त्याप्रमाणे तसा प्रकार या ठिकाणी घडतो. की मला समजलं ना की मी तुम्हाला सांगितलं, तुम्हाला अनुभव आला ना, तुम्ही अजून 4 जणांना सांगता की ज्योत से ज्योत जगाते जलो, असं हे याचा अर्थ आहे. त्याच्यानंतर दुसरं, तर या ठिकाणी गोष्टी बिष्टी मी त्याच्यात लिहून ठेवल्या होत्या. पण आपण काय करू की आपलं जर लवकर संपलं तर एखादी गोष्ट शेवटी सांगेल, पण टाइमपास नाही करायचा. त्या माझ्या गोष्टी सगळ्या माझ्या व्हिडिओमध्ये ऑलरेडी आहेत. त्या दुसरं सूत्र आहे 4, 2, 11, म्हणजे अध्याय 14, पाद 2, मंत्र 11. आणि 3 शब्दांचा हा मंत्र आहे की अस्येव चोपपत्ते रेष उष्मा, असं त्याचे संस्कृतमधलं नाव आहे. त्याचा अर्थ असा आहे की सूक्ष्म देहाच्या बळावरच स्थूल शरीरामध्ये उष्णता नांदते हे आढळून येते. सूक्ष्म देह, आता आहे का, हे फार काळजीपूर्वक, सूक्ष्म देह शरीराबाहेर पडला की शरीर थंड पडत जातं. यावरून आता हे सिद्ध आहे, यावरून या सूक्ष्म देहामुळेच या स्थूल देहाला उष्णता प्राप्त होते हे लक्षात येतं. या ब्रह्मसूत्र क्रमांक 4, 2, 11 म्हणजे आपल्या प्राण, जीवात्मा असं यामध्ये म्हटलेलं आहे. तर हे आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे. तिसरं सूत्र असं आहे की 2, 3, 16 या नंबरचं ते ब्रह्मसूत्र आहे. म्हणजे अध्याय 2, पाद 3 आणि मंत्र क्रमांक 16. हे थोडंसं 1, 2, 4 शब्दांचं आहे की चराचर व्यापश्रेयस्तु स्यात्तद्रव्योपदेशो भक्तस्तद्भाव सद्भाव भावित्वात, असं ते संस्कृतमध्ये. त्याचा अर्थ असा की जन्म मरणाचा संबंध स्थावर जंगम शरीराशी आहे. कारण जीवाचा प्रत्यय शरीराच्या अस्तित्वावर अवलंबून आहे. पुन्हा एकदा सांगतो की जीवाचा प्रत्यय, जीवात्मा किंवा प्राण याचा प्रत्यय शरीराच्या अस्तित्वावर अवलंबून आहे. म्हणून जीवाला अनुलक्षून गौण अर्थानं जन्ममरणाचा निर्देश. आता देहापेक्षा मी म्हणजे माझ्यामधला प्राण किंवा जीवात्मा किंवा जीव, त्याला स्पिरिट, चैतन्य काही म्हणा, की देहापेक्षा मी वेगळा आहे अशी ज्याची बळकट श्रद्धा आहे तो सुखादुःखाचा अनुभव कसा घेऊ शकतो? एका शब्दात तुम्ही सांगा कसा घेऊ शकतो. पुन्हा एकदा सांगतो, देहापेक्षा मी वेगळा आहे अशी ज्याची बळकट श्रद्धा आहे तो सुखदुःखाचा अनुभव डॅशपणे घेऊ शकतो. सारखा घेऊ शकतो. सुख दुःख दोन्ही सारखंच आहे. अलिप्तपणे. अलिप्त सारखा म्हणजे सुखदुःख समेकृत्वा, अलिप्तपणे. आता या अलिप्तपणे शब्दाला अनेक पर्याय आहेत.
कोणते? अलिप्तपणे म्हणजे तटस्थपणे, तटस्थपणे म्हणजे साक्षी भावानं, साक्षी भावानं म्हणजे जागरूकपणे, इंग्रजीत त्याला बाय एलिनिएशन, तुटकपणे, न गुंतता न गुरफटता, एवढे त्याचे अलिप्तपणे म्हणजे त्याचे एवढे अर्थ असलेले शब्द. साक्षीभाव बेस्ट. आता याच्यामध्ये शरीर हे अनित्य आहे, म्हणजे उत्पत्ती आणि लय ही शरीराला आहे, पण आपला जो जीव आहे किंवा प्राण आहे हा नित्य आहे, की ज्याला उत्पत्ती नाही आणि लय सुद्धा नाही. ही वस्तुस्थिती आहे, हे भाबडं तत्वज्ञान नाही, हे ब्रह्मसूत्रानं सांगितले. हे भाबडं तत्वज्ञान नाही किंवा जीवात्मा हा नित्य आहे आणि शरीर हे अनित्य आहे. तर मी SSY 1996 गेलं, त्याच्या आधी 3 वर्ष 1993 मी विपश्यना केली. पहिली विपश्यना इथं जवाहरलाल नेहरू इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रतापराव बोराडे होते, त्यांनी ते सुरू केलं होतं 92-93 आणि तिथे मी पहिली विपश्यना केली. मग ते मी विपश्यनेच्या प्रेमात पडलो आणि मग इगतपुरीला जाऊन 10 दिवसाचे 3 शिबिरं गेली, म्हणजे एक इथलं 3 तिथले 4 शिबिरं 10 दिवसाचे गेली. नंतर 2 सेवा शिबिर गेली, म्हणजे तिथे राहून 10 दिवस सेवा द्यायची आणि 2 वर्ष सातत्यानं खंड न पडू देता सकाळी 4:30 ते 6:30 अशी 2 वर्ष खडतर विपश्यनेची ध्यानधारणा केली. आणि मग मला विपश्यनेमधला जो सर्वोच्च वर्ग आहे त्याचं नाव आहे महासतीपट्टान, किंवा आपल्या स्थानिक भाषेत त्याला सतीपठण म्हणतात. तर ते सतीपठण मी गेलो आणि त्याच्यानंतर त्यामध्ये शिकण्यासारखं काहीच राहिलं नाही. मग मी ते मुलांच्या आनापानच्या बॅचेस घ्यायचो. आणि माझे एक नातेवाईक आहेत, सुहास भोपे म्हणून इंजिनियर आहेत, माझ्या मिसेसचे मामे भाऊ. तर एक दिवस ते माझ्याकडे आले घरी. मला म्हणे, इथं तुमच्या घराच्या मागंच, म्हणजे 96ची गोष्ट आहे, तुमच्या घराच्या मागंच SSYचा वर्ग आहे आणि तुम्ही ते करा. तर मी त्याला सांगितलं, अरे शहाण्या म्हणलं, मी विपश्यनेचा सतीपठण केलेला माणूस आहे, 3 वर्ष झाले ध्यान करतोय, मला नाही करायचं म्हणलं SSY. तर ते म्हणे, असं नका करू, तुम्ही एकदा अनुभव तर घेऊन पहा. म्हणजे खूपच ते म्हणजे मागच लागला की तुम्ही कराच SSY. म्हणलं त्यावेळी 500 रुपये फीस होती. म्हणजे त्यावेळी 400 होती नाही, 96 श्रेयस बालक मंदिरमध्ये माझ्याकडून 500 ऐकतं पैसे घ्यायला होतो. हां, तर त्याला काय मी कंडिशन टाकली, हे बघ म्हणलं, बेट्या तू मला म्हणायला SSY कर, तू माझे पैसे भर, तू माझे पैसे भर, मी SSYचा वर्ग करतो आणि जर मला तो वर्ग पटला तर मी ते पैसे तुझ्या घरी आणून देईन, आणि मला जर नाही पटला तर मी तुझे पैसे कुठं द्या म्हणलं. आणि तो मागचा अनुभव मी वर्गात सांगितला की पहिल्या दिवशी असा बसलो, नाना गुरुजी शिकवायला होते त्या श्रेयस बालक मंदिरमध्ये. आज इथे येण्यापूर्वी मी त्या शाळेला नमस्कार करून आलो. तिथे शाळेत जाऊन ज्या वर्गात मला नाना गुरुजींनी ते शिकवलं त्या वर्गात असं माझं कपाट टेकून आलो की इथून मला SSYचा वर्ग मिळाला. आणि तो वर्ग केल्यानंतर मी त्याच्या घरी गेलो, त्याच्या पायावर लोगो ठेवलो, त्याला पैसे परत केले, म्हटलं खूप छान वर्ग आहे. आणि मग झपाटल्यासारखा 6 AMC गेल्या, ॲडव्हान्स मेडिटेशन कोर्स. देहरीच्या आश्रमावर जाऊन BST केलं. त्यावेळी एकच होतं, एकच पूर्ण, त्यावेळी पार्ट 1 होतं. तिथं BST केलं. तिथं गुरुजी भेटले मला, ऋषी प्रभाकर गुरुजी. आणि तेव्हापासून मग गुरुजींच्या प्रत्यक्ष सहवासामध्ये होतो. नंतर मग 40 दिवसाचं टीचर्स ट्रेनिंग फेज 1 केलं. एक बेंगलोरला 40 दिवसाची फेज केली, एक आपल्या आश्रमामध्ये एक फेज केली. असं
टीचर्स ट्रेनिंग फेज 1, फेज 2, फेज 3, फेज 4 पूर्ण करून 98 पासून मी मोहरी आपल्याकडे डॉक्टर मोहरी, लक्ष्मण मोहरी, गुंडू गुरुजी म्हणायचे त्याला. तर ते गुंडू गुरुजी बरोबर 15-20 बॅचेस मी त्या श्रीनगरमध्ये आम्ही एका कुठे 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 घ्यायचो. 70-80 लोक यायचे आणि जे लोक यायचे त्याच्यापेक्षा जास्त लोक पुढच्या बॅचला आले. म्हणजे आम्ही अक्षरशः लोकांना सांगायचो आता आमची मर्यादा संपली, पुढच्या बॅचला या. आणि मग नंतर 30-35 बॅचेस घेतल्या, हे केलं ते केलं. पण मध्ये मी वाल्मीला असोसिएट प्रोफेसर होतो. मध्ये वाल्मीच्या माध्यमातून मला जगभर फिरावं लागलं, परदेशामध्ये खूप माझा वेळ गेला. व्हिजिटिंग प्रोफेसर होतो आणि मग माझा या क्लासशी संबंध कमी 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 होत. फक्त ती माझी वैयक्तिक साधना चालू होती. मी मागच्या वेळेस सांगितलं की गेल्या 28 वर्षात मी माझं वैयक्तिक ध्यान, प्राणायाम आणि योगासन यामध्ये खंड पडू दिला नाही. आणि मग या ब्रह्मसूत्राच्या आणि खरे आभार तर मला लक्ष्मण साळुंखे गुरुजी आणि लक्ष्मण सोनवणे गुरुजींचे मानायचे की यांनी मला म्हणले की दासू काका तुम्ही ब्रह्मसूत्र एक सत्संग घ्या. आणि काय म्हणतात त्याला, बुडत्याला काडीचा आधार, तसं या लोकांनी मला ते इथं बसविलं. 30 नोव्हेंबरला ब्रह्मसूत्रावर थोडंसं घंटाभर बोललो. आणि मग मी असा संकल्प त्याच्यामध्येच म्हटलं की मग आपण याच्यावर एक व्हॉट्सॲप ग्रुप करू आणि करू. 3 महिने झाले, खूप छान प्रतिसाद त्याला मिळाला. आणि मग हे जे ब्रह्मसूत्र आहे की हे मला खरं आहे हे कळालं. हे नुसतं थोतांड नाही, हे सत्य आहे. चौथा जे आहे मुद्दा 2-3-29 अध्याय 2 पाद 3 आणि मंत्र 29 हा तद्गुण सारत्वात्तु तदव्यपदेश प्राज्ञवत असं संस्कृतमध्ये नाव आहे. त्याचा अर्थ असा की उपाधी गुणाचे प्राधान्य असल्यामुळे परमात्म्याप्रमाणेच जीवात्म्याला अनुलक्षून अणुत्वादी निर्देश केला आहे. आता हे थोडं थिअरी आहे, म्हणजे हे आपल्याला आचरणामध्ये आणणं कठीण आहे. ते समजून घ्यायचं आहे. समजून काय घ्यायचं आहे की ब्रह्मसूत्र हा स्मृती ग्रंथ आहे आणि याचा आधार काय, श्रुती, वेद आणि उपनिषद आहे. श्रुतीमध्ये असं म्हणलेलं आहे की जीवात्मा आणि ब्रह्म एकच आहे, वेगळे नाही. आणि स्मृतीमध्ये या 2-3-29 मध्ये असं म्हटलेलं आहे की या जीवात्म्याला ही शरीराची उपाधी चिटकली म्हणून त्याला अणुत्वादी आलं. म्हणजे हे भेद नाहीच आहे, पण हा जो काही आपल्याला अणुत्व हा आरोप आहे जीवात्म्यावर, की जीवात्मा हा आरोपीच आहे. का आरोपीच आहे? स्मृतीमध्ये असं म्हटलेलं आहे की या जीवात्म्याला या शरीराची उपाधी मिळाली आणि या शरीराच्या 3 उपाधी सगळ्याला माहिती आहे. अहंकार, मन आणि बुद्धी. ते जे निर्वाण अष्टकम आहे ना आद्यशंकराचार्याचं, म्हणजे त्याच्यामध्ये मी म्हणजे मन नाही, मी म्हणजे अहंकार नाही, मी म्हणजे बुद्धी नाही, सदानंद रूपम शिवोहम शिवोहम. बरोबर. तर ही जी 3 उपाधी आहे ज्या शरीराच्या आहे, शरीरासोबत अहंकार, मन आणि बुद्धी, या उपाधीमध्ये हा जीवात्मा अडकला आणि त्याला अणुत्वादी असं त्याच्यामुळं इथं म्हटलंय. मग आता तो शुद्ध स्वरूपात केव्हा येईल? जेव्हा तो या 3 उपाधीपासून मुक्त होईल. मुक्त होईल म्हणजे शरीर सोडून जाईल असा याचा अर्थ नाही. या शरीरामध्येच तो असताना. आता इथे एक मला खूप छान उदाहरण, क्रिएटिव्ह असं माझं स्वतःच आहे.
ते की आपण आता तुरीच्या शेंगा खाल्ल्या, हिरव्या असतात, की हिरवी शेंग जर अशी उघडली तर मध्ये दाणे असतात आणि दाण्याचं एक टोक त्या सालीला चिपकलेलं असतं. बरोबर आहे. हे दाणे म्हणजे जीवात्मा आणि हे शरीर म्हणजे ती हिरवी शेंग. मग आपण ब्रह्मसूत्राची अवलंब केला, याचा अनुभूती घेतली तर वैराग्य प्राप्त होतं. वैराग्य म्हणजे काय? ती हिरवी शेंग उन्हामध्ये वाळवायची. उन्हामध्ये वाळवली की ते दाणा मधला जो आहे तो वाळतो, वाळून जातो, आणि वाळून गेला की तो त्या सालीपासून सुटतो. आता तुरीची वाळलेली शेंग एवढी हातात घ्या आणि असे कानापाशी वाजवा, खळखळ 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 बदले दाणे निखुळे वाजतात. बरोबर. पण ते दाणे कुठे? शेंगाच्या आतच आहेत, पण शेंगाच्या सालीपासून वेगळे मुक्त झालेले आहेत. ते या ब्रह्मसूत्रामध्ये मांडलेलं आहे की आपण जे अहंकार, मन आणि बुद्धी या उपाधीमध्ये अडकून पडलो तर याच्यापासून आपण डिटॅच झालो. म्हणजे त्याच्यामध्ये माझ्या त्या व्हिडिओमध्ये खूप मी ते सविस्तर मांडले. आता मला मोह होते, पण मी घड्याळाकडे पाहत अजून मला 2-3 सूत्र सांगायचे. की माझी अशी विनंती की तुम्ही ते 7 घंट्याचे व्हिडिओ ऐका, म्हणजे तुम्हाला खूप छान ते सगळी माहिती त्यामधून होऊ शकेल. की श्रुतीमध्ये जे म्हटले या 2-3-29 बद्दल की श्रुतीनं जीवाला ब्रह्म मानलं, म्हणून उपनिषदांमध्ये हे जे ईशादिन उपनिषद आहे याच्यामध्ये एक महावाक्य प्रथम उद्घोषिला गेलं. ते कोणतं आहे? तत्त्वम असि. तत्त्वमसि किंवा ते मूळ शब्द असा आहे तत्त्वम असि. असि म्हणजे ते तत्व तूच आहेस, हे पहिलं महावाक्य. आणि दुसरं महावाक्य सर्वम खलु इदम ब्रह्म, म्हणजे परमेश्वराचं स्वरूप तेच जीवनाचं स्वरूप असं निश्चितपणे मानावं लागेल. आणि परस्पर देवो भव हे गुरुजींनी आपल्याला इथे सांगितल्यात. गुरुजी आपल्याला तिन्ही गोष्टी गुरुजींनी आपल्याला सांगितल्या, खूप सोप्या करून सांगितलेल्या आहेत. आणि ते मला मुद्दाम सांगायचं होतं की हे मी वाचत असताना मला हे समजत का गेलं, तर मी SSY केलेले म्हणून मला हे समजत गेले की माझ्या गुरुनं किती मोठा पल्ला गाठला होता. आपण त्याच्या नखाची सर सुद्धा आपल्याला येत नाही. आणि हे जे सर्व खलु इदम ब्रह्म आहे, म्हणजे जे परमेश्वराचं स्वरूप आहे तेच जीवात्म्याचं स्वरूप आहे आणि असं निश्चितपणे समजावं लागेल. पण जीवाच्या जे अणुत्वादी असं आरोपित या ब्रह्मसूत्रामध्ये केलेले ते याच्यासाठी केलेलं आहे की हा उपाधी अवस्थेत आहे म्हणून तो अणुत्वादी आहे. हा उपाधी विरहित झाला की तो ब्रह्मस्वरूप आहे. तर उपाधी रहित आणि उपाधी विरहित याचं थोडून सांगा. उपाधी रहित आणि उपाधी विरहित ह्याचं फोडून सांगा. हा, तर उपाधी रहित म्हणजे मी स्वतःला काय समजतो, आणि उपाधी विरहित म्हणजे मी कोणी नाही. ह्या 2 गोष्टी ते जे आपल्याला मागच्या बॅचला नाना गुरुजींनी सांगितले की जर्नी फ्रॉम आय एम समबडी टू आय एम नोबडी अँड फ्रॉम आय एम नोबडी टू आय एम एव्हरीबडी. तेच या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि मग आता मी 5व्या सूत्राकडे येतो. 4-4-9 म्हणजे अध्याय 4 पाद 4 आणि मंत्र क्रमांक 9
3 शब्दांचा मंत्र आहे. अतएव चानन्याधिपतीही, अतएव चानन्याधिपतीही. याचा अर्थ असा की या ज्ञानी जीवात्म्याला दुसरा शासक नाही. तो त्याचा मालक आहे. तो मालकासारखं वागतो. तो अनुयायासारखं वागत नाही. तो गुलामासारखं वागत नाही. आणि हे गुरुजींनी आपल्याला लीडर फॉलोअर या वर्गामध्ये आपल्याला हेच सूत्र, अतएव चानन्याधिपती ही, हे सूत्र लीडर फॉलोअरच्या वर्गामध्ये आपल्याला ऋषी प्रभाकर गुरुजींनी ते इतकं सोप्या भाषेमध्ये मांडलेलं आहे. आणि 6वं सूत्र म्हणजे लास्ट बट वन, 6वं सूत्र आहे की 2, 3, 33. कर्ता शास्त्रार्थवत्वात्, कर्ता शास्त्रार्थवत्वात्. याचा अर्थ असा की जीवात्मा कर्ता आहे आणि तसं मानलं तरच शास्त्राला यथार्थता येते. म्हणजे जे कर्ता भाव आहे तो कर्ता भाव जीवात्म्याला द्यायचा. आता याचा थोडासा घोटाळा होऊ शकतो म्हणून त्याचं स्पष्ट करून सांगतो की याचा अर्थ अन्यायाचा प्रतिकारच करायचा नाही का? अन्यायाचा प्रतिकार करायचा, पण त्यासाठी आपल्या मनामध्ये सूड भाव नसावा. किती छान सांगितले की अन्यायाचा प्रतिकार केला पाहिजे पण मनात सूड भावना नको. आणि नेमकं आपण आपल्या प्रापंचिक व्यवहारामध्ये सूड भावनेतून माझ्यावर अन्याय झाला, मी आता याचा बदला घेतो, ती जी सूड भावना जी आहे ती कर्ता शास्त्रार्थवत्वात्. याचा अर्थ की जीवात्मा कर्ता आहे. मी, अहंकार, मन, बुद्धी याला जे आपण कर्ता मानतो तो कर्ता नाही, तर आतमध्ये असलेली जी उष्मा आहे, जो जीवात्मा आहे तो कर्ता आहे. आणि हे त्यानंतर भगवद्गीतेमध्ये आलेलं आहे. भगवद्गीतेनंतर ज्ञानेश्वरीमध्ये माऊलीनं हाच विचार मांडला आहे. आणि ते अवघड वाटत असेल तर बहुजन समाजासाठी तुकाराम गाथा, तुकाराम महाराजांनी बहुजन समाजाला, ज्यांना ब्रह्मसूत्र, संस्कृत, वोकाठव माहीत नाही, काही माहीत नाही, अशा लोकांना हा कर्ता शास्त्रार्थवत्वात् त्यांच्या एका अभंगातून सांगितलेला आहे. आणि माझा स्वतःचा ज्ञानेश्वरीचा बऱ्यापैकी अभ्यास आहे आणि माझं उर्वरित जीवन आळंदीलाच घालवावं अशा माझा संकल्पही आहे. आणि तिथून देहू जवळच आहे. 2-3 महिन्यापूर्वी मी देहूला जाऊन आलो तर तुकारामाची गाथा कोळून कोळून पिलेली, त्याच्यामध्ये एक सुंदर असा अभंग तुकारामांनी सांगितलेला आहे की हे एवढं अवघड करून जे सांगितले ना की जीवात्मा कर्ता आहे आणि तसं मानले तरच शास्त्राला यथार्थता येते. त्यांनी तुकाराम महाराजांनी असं म्हटलेलं आहे की आपुलिया बळे नाही मी बोलत, आपुलिया बळे नाही मी बोलत, सखा कृपावंत वाचा त्याची. किती अहंकार रहित स्थितीमध्ये की बा माझ्यातला जीवात्मा हा करता आहे. किती सुंदर की आपुलिया बळे नाही मी बोलत, सखा कृपावंत वाचा त्याची. अरे मी माझ्या हे जे अभंग लिहितोय किंवा मी जे बोलतोय, तुकाराम महाराज म्हणतात की मी माझ्या बळावर नाही बोलत. माझा जो सखा, जो विठ्ठल, जो पांडुरंग आहे, सखा कृपावंत वाचा त्याची, माझं काही नाही. हा जो भाव आहे तो या 2-3-33 मधून दिलो. आणि आता शेवटचं साधारणपणे अजून एक 10 मिनिटं 10-15 मिनिटं घेतो. शेवटचं सूत्र 7वं 4-4-2 अध्याय 4 पाद क्रमांक 4 आणि मंत्र क्रमांक 2. रामटोल आहे. सगळ्या या 6 सूत्रांचं सार आणि आपला सगळा SSYचा वर्ग
या सूत्रामध्ये आहे बरोबर. की ते सूत्र 2 शब्दाचं आहे. 2 शब्द आहेत, पण महासागर कमी पडेल एवढा महान अर्थ या 2 शब्दामध्ये मांडलेला आहे. आणि त्यावर मला आज तुमच्याशी थोडं विस्तृतपणे याच्यावर बोलायचं, म्हणून मी शॉर्टमध्ये बाकीचे घेतले. ते आपल्याला मुक्त प्रतिज्ञानात, मुक्त प्रतिज्ञानात याचा अर्थ असा मराठी, ब्रह्माशी मिळून जीवात्मा मुक्त होतो, कारण श्रुतीची तशी प्रतिज्ञा आहे. श्रुतीमध्ये तसं म्हणले की ब्रह्माशी मिळाला की तो जीवात्मा मुक्त होतो. तर केव्हा आता ह्याचं खूप लोकांनी इतके विचित्र अर्थ काढले की जेव्हा जीवात्मा ब्रह्माला मिळतो तेव्हा मुक्त होतो, म्हणजे जेव्हा जीवात्मा शरीर सोडतो तेव्हा तो ब्रह्माला मिळतो, म्हणजे जेव्हा मरतो. आणि म्हणून आपल्याकडे एखादा माणूस जर व्यक्ती मृत पावली तर बरेचसे ज्यांना संस्कृत ते ईशावास्य उपनिषद, हे जे उपनिषदाचं पुस्तक मी आपल्याला दाखवलं त्याचं पहिलं उपनिषद आहे ईशावास्य उपनिषद. 18 मंत्र आहे. ते धड 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 पाठ असे 4-5 लोक त्या प्रेताच्या जवळ बसतात आणि संस्कृतमध्ये ते म्हणतात. ओ कठवा अर्थ त्याचा कळत नाही, पण ते म्हणतात, म्हणजे मेल्यावर मुक्त प्रतिज्ञानात असा. तर त्याचा तसा अर्थ नाही. ती वाळलेली शेंग लक्षात घ्यायचं. मला ते एक दिवस असंच मी बसलो म्हणजे मेडिटेशनला, मला ते वाळलेल्या शेंगाचा खुळखुळ आवाज नाद माझ्या याच्यामध्ये ऐकू आला आणि मला ते सुचलंच, क्रिएटिव्ह सुचलं की मुक्त होणं म्हणजे त्या शेंगेमध्ये तो दाणा आहे पण तो वाळला आहे. ते वाळणं हे वैराग्याचं लक्षण आहे आणि तो शेंगामध्येच आहे, शेंगात राहून वाढलेला आहे, शेंगापासून वेगळा झालेला आहे, तो मुक्त प्रतिज्ञान. म्हणजे याचा अर्थ असा की माझ्याकडे जे काही ऐहिक सुख आहे ती असायलाच पाहिजे. माझ्याकडे माझी स्वतःची कार असायला पाहिजे, माझा स्वतःचा बंगला असायला पाहिजे, माझं भलं मोठं बँक बॅलन्स असायला पाहिजे, आर्थिकदृष्ट्या ज्या ज्या काही भौतिक सुविधा माझ्या घरात पाहिजे, AC पाहिजे, फ्रीज पाहिजे, वॉशिंग मशीन, सगळं काही असायला पाहिजे. म्हणजे पाहिजेच. हे ब्रह्मसूत्राचे लोकांनी अर्थ वेगळे काढले. मुक्त प्रतिज्ञानात म्हणजे सगळं सोडून जंगलात निघून जायचं किंवा संन्यास घ्यायचा असा याचा अर्थ होत नाही. म्हणून गुरुजींनी हे संसारात राहून संन्यासासारखं कसं जगायचं हे जे आपल्याला यशस्वामीमध्ये शिकवले ना, ते मुक्त प्रतिज्ञानात. म्हणजे सगळं आपल्याकडे, म्हणजे माझ्याकडे भली मोठी कार असावी, सेडान कार असावी, पण ती कार माझ्याकडे असताना मला त्याच्यापासून डिटॅचमेंट पाहिजे. म्हणजे माझी कार आहे, माझी कार आहे असं मनामध्ये जपण्यापेक्षा कोणाला गरज वाटली तर माझ्या कारमध्ये मी दवाखान्यात कोणाला न्यायचं आहे तर नेण्यासाठी ती कार उपयोगात पडू शकते. माझ्याकडे पैसा आहे तर मी त्याचा उपयोग करू शकतो, माझ्याकडे घर आहे तर मी तिचा सत्संग घेऊ शकतो. म्हणजे असा मनात विचार येणं हे मुक्त म्हणजे असावं, सगळं काही असावं, सगळी श्रीमंती असावी. जसं छत्रपती शिवाजी महाराज याचं उत्तम उदाहरण की हे राज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा आहे आणि अमाप धनसंपत्ती राजाच, म्हणजे गळ्यामध्ये सोन्याच्या, हिऱ्याच्या, मोत्याच्या माळा लागल तेवढं घालू शकत होते, पण वैराग्य स्थितीत असल्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांच्या गळ्यामध्ये कवड्याची माळ असायची. आणि हे वैराग्य ह्या मुक्त प्रतिज्ञानात यातून दिसतं की ह्या स्थितीमध्ये असल्यानंतर आपण जे काही काम करू ते लोकांच्या हितासाठीच आपल्याकडून ते घडत असतं. म्हणजे मी करतो असं नाही, तिथे अहंकार येतो की मी लोकांच्या हिताचं काम करतो, यामध्ये अहंकार आहे. तर
मुक्त प्रतिज्ञानात या स्थितीमध्ये राहिल्यामुळं मी जे जे काही कामं करतो ते काम लोकांच्या हितासाठीच घडत असतं. बरोबर. ही भावना फार फरक आहे. घडत असतं आणि घडवून घेणारा कोण आहे माहिती, तोच आहे, तोच घडवून घेतोय. असा तो जी व्यक्ती आहे त्याला जीवनमुक्त म्हणतात. म्हणजे तो जीवनमुक्त असतो आणि उपाधीतून सुटलेला असतो. याच्या 3 उपाधी की या अहंकार असतो माणसाला, त्यातून तो मुक्त असतो. तर इथं आमचा फॅमिली डे होता, त्या दिवशी मग पूर्ण हॉल झाडून गेल्याचं मला भाग्य मिळालं. तर मला खूप त्याचा इतका आनंद वाटला की अरे मी लवकर आलो तर मी पूर्ण हॉल झाडून घेतला. तर हे गुरुजींनी माझ्याकडून हे काम करवून घेतलं, मी नाही केलं, हे माझ्याकडून करवून घेतलं. या स्थितीमध्ये असणं, तर असा माणूस नेहमी कसा असतो, आनंदी असतो, प्रसन्न चित्त असतो, प्रसन्न असतो. अहंकार, मन आणि बुद्धी या उपाधींच्या पलीकडे गेलेला असतो. आणि हे केव्हा होतं, आता आपण शेवटचा रामटोल आहे माझा, व्यवस्थित 5 मिनिटं घेईल की मी जे काही बोललो, तर आता ह्याचं आपल्याला प्रॅक्टिकल करायचं आहे. जसं आपल्या SSYचा वर्ग झाला, आपण 4 दिवसाचं रिट्रीट गेलेलं, तसा आता हा रिट्रीटचा भाग आहे की मला ही सूत्र अवलंब करायची. तर काय केलं पाहिजे, तर हे मन, बुद्धी आणि अहंकार हे सगळे आसक्तीचे विषय. म्हणजे आपल्याला ते सगळे षड्विकार माहिती आहेत, माया, मोह, मद, मत्सर, सगळं पोपटपंची आपली पाठ आहे. तर याच्यातून जर मुक्त व्हायचं असेल तर मुळावर घाव घालावा लागतो. आणि ते मूळ या ब्रह्मसूत्रामध्ये असं सापडलेलं आहे की हे जे मूळ आहे की ज्या वेळी माझ्या मनात विषय वासना येते, मग ते एखादं अन्न खाण्याचे असो किंवा वैश्विक सुखाचे असो, सेक्सचे असो, कशाची असो, जेव्हा माझ्या मनात एखादा असं विचार येतो, म्हणजे बघा आसक्तीची सुरुवात ही थॉट, विचार, आणि विचार हा मेंदूच्या कार्याचा भाग आहे. मेंदू हा या शरीराचा भाग आहे, ज्याचा जीवात्म्याशी काहीही संबंध नाही. मग हा जीवात्मा जेव्हा अलर्ट मोडवर जातो, आपण सायलंट मोडवर जसा असतो मोबाईल ठेवतो ना, तसं अलर्ट मोडवर ठेवतो की माझ्या मनामध्ये या विषय वासनांचा विचार आला रे आला की माझा जीवात्मा असा जागरूक होऊन साक्षीभावानं, अलिप्तपणे, तटस्थपणे, जणू काही दुसऱ्याच्या मनातला विचार आहे, अशा पद्धतीनं त्या विचाराकडे पाहता क्षणी तो विचार, ती शृंखला, ती साखळी त्या क्षणी तुटते आणि आपण आपलंच हसतो. काय वेडेपणा करत होतो मी, काय वेडेपणा करत होतो. या ठिकाणी तुम्हाला एक मी थोडीशी वाईट आहे पण सांगतो की परभणीला असताना एक आमचा शिवाजी कॉलेजला प्राध्यापक मित्र होता आणि मुस्लिम समाजाचा होता. तर तो इतका गोडबोल्या होता की सगळ्या वर्गातल्या मुलींना ताई 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 करून बोलवायचा. म्हणजे माझी मोठी बहीण त्याची क्लासमेट, ताई ताई करून बोलायचं. म्हणजे सगळ्यांना ताई म्हणायचा, कोणाला आई म्हणायचा, कोणाला माई म्हणायचा, ताई म्हणायचा. म्हणजे त्याचं वागणं म्हणजे पुरी कॉलेजमधल्या बिनधास्त शफीबरोबर चहा प्यायला कॅन्टीनला जायच्या. कशामुळं? तर हा निरुपद्रवी प्राणी, हा ताई म्हणतो, हा दिदी म्हणतो, हा आई म्हणतो, हा मा म्हणतो, म्हणजे सेफ. आणि एकदा त्याने मला खाली सांगितलं की मी जेव्हा माझ्या घरी असतो एकटा रात्रीच्या संध्याकाळच्या वेळी, तेव्हा माझ्या मनामध्ये चिंतन चालू असतं, विचार येतात आणि एक पोरीला मी माझ्या
विचाराच्या याच्यामध्ये उपभोग घेत असतो मानसिक पातळीवर. वारलाच म्हणून आता त्याचं नाव सांगत नाही, पण त्यांनी मला हे माझा जवळचा मित्र यार मुझे शफी हम लेडीज से बात करते हुए शर्माते और तो बिंदास लेडीज़ के ग्रुप में जाके बोले हाँ दादा मैं उनके बारे में कभी सोचता ही नाही, सच बोल. आणि मग त्यांनी सांगितले की मी असा एकांतात बसून अरे म्हणलं तेच तिथंच तर चुकते. ते जे चिंतन हा जो आहे, चिंतन विचारातून चिंतन सुरू होतं. विचाराची मालिका, एक विचार आला, दुसरा विचार आला, तिसरा विचार आला, चौथा विचार आला, त्याची जशी साखळी बनत जाते त्या विचारांचं चिंतन मनामध्ये सुरू होतं. आणि त्या चिंतन सुरू असताना आपण त्याच्यात गुरफटून गेलेलो असतो. पण माझा जीवात्मा जर अलर्ट मोडवर असेल तर काय होईल? ब्रेक होईल. त्या क्षणी जसं इथं हा ट्यूबलाईट आहे, त्याचं बटन बंद केलं तर फार वेळ लागेल का बंद व्हायला? नाही लागेल. चालू केलं तर फार वेळ लागेल का ट्यूबलाईट लागायला? नाही. तसं आहे, जसं जीवात्मा जागरूक होऊन त्या विचाराकडे पाहिल्याबरोबर ती साखळी तुटते. आणि या जीवात्म्याला अलर्ट मोडवर ठेवण्यासाठी आपल्याला ऋषी प्रभाकर गुरुजींनी काय सांगितलेलं? 15 मिनिटांचं ध्यान सांगितलं. आता त्याच्या पुढची स्टेप जी गुरुजींनी AMC BST मध्ये सांगतात, टीचर्स ट्रेनिंगमध्ये सांगतात की सतत 15 मिनटं डोळे मिटून ध्यानाच्या ज्या 4 कंडिशन्स आहेत त्या पाळून 15 मिनिटाचं ध्यान केल्यानंतर पुढे पुढे एक अशी अवस्था येते की डोळे उघडे आहेत, काम करतो आहे, बसलेलो नाही, कार्यालयात काम करतोय, लोकांचे कामं करतोय. ते करीत असताना सुद्धा जागृत स्थितीमध्ये, ध्यान बाह्य स्थितीमध्ये मी माझ्या मनात येणाऱ्या विचाराकडे तटस्थपणे, अलिप्तपणे पाहू शकतो. आणि हा अनुभव गेले मी 25-30 वर्ष घेतो. बाह्य स्थिती, ध्यान बाह्य स्थिती 24 तास अलर्ट मोडवर असतो. आणि आता एक अनुभव सांगून थांबतो माझा स्वतःचा, की मला याचा खूप खूप चांगला अनुभव आला या अलर्ट मोडचा. की ध्यानबाह्य स्थितीमध्ये इथे महसूल प्रशिक्षण प्रबोधिनी आहे या दूध डेअरीच्या पाठीमागं. तिथं मी दर आठवड्याला पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, व्यक्तिमत्व विकासावरचे वर्ग घ्यायला जातो. तर गेली 20-25 वर्षापासून गेस्ट लेक्चर म्हणून तिथे मी जातो. तर काही वर्षापूर्वी तिथे एक अल्पसंख्याक महामंडळ आहे, मायनॉरिटी बोर्ड, जे मुस्लिम आणि शीख धर्मीयांसाठी ते महामंडळ आहे. मुस्लिम लोकांसाठी, जे दारिद्र्य रेषेखाली लोक आहेत ना, त्यांच्यासाठी ते महामंडळ आहे. आणि त्याचा जो अध्यक्ष आहे तो एक 6.5 फूट उंचीचा पठाण, नमाजी, इथे एवढं मोठं गोल काढवते 5 वेळा जमिनीवर घासल्यामुळं तो अध्यक्ष. तर त्यांचे प्रत्येक जिल्ह्यामध्ये डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर आणि तिथे एक डेप्युटी कलेक्टर रँकचा माणूस, शासनाचा डेप्युटेशनवर डिस्ट्रिक्ट हेड म्हणून. आणि ते सगळे लोक डिस्ट्रिक्ट हेड वैतागून गेले. ते म्हणजे आम्हाला शासनाकडे परत जायचं, या महामंडळात नाही राहायचं. का तर म्हणायचं ते असे दारिद्र्य रेषेखालचे अशिक्षित मुस्लिम ख्रिश्चन समाजाचे असे लोक येतात आणि इतक्या घाण शिव्या देतात, आई बहिणीवरून शिव्या देतात की आम्हाला ते ऐकवत नाही, कानात बोटं घालावे. आणि आम्ही नियमानं बांधलेले, आम्ही त्यांना काही ते देऊ शकत नाही. ते कुठे टेलरिंग मशीन अमुक डमुक त्यांच्या ज्या योजना आहेत त्याच्यात ते बसतात, कधी बसत नाही. तर ते लोक आम्हाला म्हणजे मारायला उठतात, तर आम्हाला हे नको. तर त्यांनी 1 दिवसाची कार्यशाळा या म्हैसूर प्रशिक्षण प्रबोधिनीमध्ये संपूर्ण महाराष्ट्र राज्यातल्या क्लास 1 ऑफिसर्ससाठी, डिस्ट्रिक्ट हेड्ससाठी आयोजित केली. आणि त्या प्रबोधिनीवाल्यांनी माझं नाव रेकमेंड केलं त्यांना की ये दिनभर लेंगे, हां कार्यशाळा ये लेंगे. मग त्यांनी मला कॉन्टॅक्ट केला, मी गेलो आणि हेच शिकवायला सुरुवात केली की
मी वेगळा आहे, जीवात्मा वेगळा आहे. त्याच्यामुळं आपण जर अलर्ट मोडवर असलो तर मग ती शृंखला तुटते. काय स्वीकारायचं काय स्वीकारायचं नाही, मग हे जीवात्मा ठरवलं. आणि मग असं ते मी शिकवत असताना तो पठाण उभा राहिला अध्यक्ष, आणि त्यांनी मला अक्षरशः शिव्या द्यायला सुरुवात केली उर्दूमध्ये. आता एकदा इथे सत्संग असल्यामुळे घेत नाही, पण घाण घाण शिव्या द्यायला सुरुवात केली. म्हणजे तुला काही येतं का, तुला काही कळतं का, अरे तुरी करून तुला काही कळतं का, काय शिकवायला तू, काय बोलायला तू, म्हणजे असं तसं, म्हणजे इतकं असा वाईट पद्धतीनं बोलला की एखाद्यानं काय म्हणावं, मग मला कशाला झक मारायला तुम्ही बोललेलं गेस्ट लेक्चर म्हणून, हां बोलायचं नसतं मला, मी चाललो निघून, एवढा माझा जर अपमान करणार असता तर मी निघून चाललो, असं म्हणून मी तारताळ स्वर्ग सोडून निघून गेलो असतो. पण माझी 28 वर्षाची तपश्चर्या आहे की ध्यानबाह्य स्थितीमध्ये अलर्ट मोडवर होतो. आणि त्यांनी पहिली शिवी दिली मला, आईवरून दिली पहिली शिवी, म्हणजे अगदी सांगू नये पण अगदी आईवरून कचकाडून उर्दूमध्ये मला त्यांनी शिवी घातली. आणि त्या एका सेकंदात तळपायाची आग मस्तकापर्यंत जायच्या आधी इथं आली, आणि इथं आल्याबरोबर देऊ दे देऊ दे. आणि मग मी त्याच्याकडे असं सस्मित पाहत राहिलो, त्याच्याकडे पाहत राहिलो. तर ते 2-4-5 मिनटं झाले, ते शिव्या देऊन देऊन थकलं ते. आणि त्याच्यानंतर मग ते थांबल्यावर, तुम कुछ नाही बोल रे, मग इतना तुमको गाद्या द्यायला. म्हणलं तुम्ही मला जे दिलं ते मी स्वीकारलं, कुठं मी स्वीकारलंच नाही. मुक्त प्रतिज्ञाला ते नाही अडकून बसलो, मी स्वीकारलं नाही तुमचं. आणि मग त्याला सांगितलं की बा ठीक आहे, मी मूर्ख असेल, नालायक असेल, तुम्ही जे जे काही बोलले ते सगळं सत्य आहे असं आपण समजू. पण एक गोष्ट आहे की मी सत्यात राहतो, आय एम लिव्हिंग इन ट्रूथ. जे मला गुरुजींनी शिकवलं, जे मी आचरणात आणतो की मी सत्यामध्ये राहतो, मी आय एम लिव्हिंग इन ट्रूथ, मी सत्यात राहतो. तुम्ही जे मला दिलं ते मी घेतलं नाही, मी सत्यामध्ये आहे, मला माहिती आहे मी कसं आहे. आणि असं मी शांतपणे बोलल्यानंतर ते असं 6.5 फूट उंचीचं पठाण धिप्पाड असं अफजल खान सारखं आव म्हणून आलं, आणि असं मला मिठीमध्ये घेतलं, पाठ थोपडली. इसलिए तो तुमको बुलाए हमने, ये तो हमको सीखना था तुमसे, आज हमको लगा कि सही आदमी हमसे बोल रहा है. पण तो अलर्ट मोड जर माझ्यात नसता, माझ्या आचरणामध्ये मला जर तो आणता आला नसता, तर आज इथे या खुर्चीवर बसून मी तुमच्या पुढे हा सत्संग घेतला नसता. हा अलर्ट मोड इथं बसलेल्या प्रत्येकाच्या मनामध्ये आपला जीवात्मा अलर्ट, ध्यानबाह्य स्थितीत. त्यासाठी डोळेच मिटले पाहिजे, थोडीशी भूक लागली पाहिजे, थोडासा थकवा पाहिजे, अपेक्षा नको, मृतवत पाठ टेकली पाहिजे, काही नाही काही नाही काही नाही. आपण कित्येक वर्षापासून हे करत आहोत. तर ध्यानबाह्य स्थितीमध्ये हे मनातल्या विचाराकडे पाहणं म्हणजे गुरुजींनी जे सांगितले की ही जी उन्नतीचा मार्ग आहे ना, तो हा उन्नतीचा मार्ग आहे की ध्यानबाह्य स्थितीमध्ये आपण आपल्याच मनात येणाऱ्या विचाराकडे तटस्थपणे पाहायला शिका. एवढं मला आज या ठिकाणी सांगायचं होतं की हा मुद्दा आपण फार खुलून सांगत नाही की आपण 15 मिनटं ध्यान करतो, पण पुढचे 23 तास 45 मिनटं आपण ध्यानाचा विचार करत नाही. त्या 23 तास 45 मिनिटामध्ये त्या ध्यानबाह्य स्थितीमध्ये आपण ध्यानस्थितीत असणं म्हणजे अलर्ट मोडवर असणं, आपला जीवात्मा जागृतपणे. आत्ताही मी तुमच्याशी बोलत असताना मी काय बोलतोय याचे जे विचार माझ्या मनामध्ये येत आहेत ना, त्या विचारांकडे मी तटस्थपणे पाहतोय. हे मी बोलत नाही, हे माझ्याकडून गुरुजी बोलवून घेत आहे. म्हणजे हे काम मी करत नसून हे काम माझ्याकडून करवून घेतलं जात आहे. या स्थितीमध्ये आपण जर राहिलो तर
या SSYच्या जो आपण शिकलो ते आपण त्या स्थितीमध्ये आहोत. तर ही स्थिती आपली सर्वांची वाढत जाऊ आणि ध्यानबाह्य स्थितीमध्ये आपला जीवात्मा 24 तास झोपेत सुद्धा अलर्ट मोडवर राहावा एवढी गुरुचरणी प्रार्थना करून या ठिकाणी थांबतो. आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. जय गुरुदेव. प्रार्थना करूया. काय नाही, आपल्यात आभार प्रदर्शन नसतं. नाही नाही, आभार प्रदर्शन नाही म्हणते. तुम्हाला काय सुचलं? तुम्ही दोघांनी वर्ग केलेला, तुम्हाला काय वाटतं? तुमचं काही तुमचे काहीतरी अनुभव दोघांचे शेअर करा. दोघांचे अनुभव उदाहरण 2 मिनिट 1 मिनिट शेअर करा. तुम्ही केला नंबर तिकडं आणि आहेत तुम्ही त्याच्यामध्ये. बाबा हे दोघंही सर्वोत्कृष्ट साधक आहेत त्या ब्रह्मसूत्राच्या वर्गात. लक्ष्मण सोनावणे, साळुंके आणि राधा. नाही, आम्ही ज्यांनी त्या व्हिडिओ पाहून जे ग्रह खेळ लिहिला, होम प्ले केला, तर प्रत्येक आठवड्याला आम्ही एक सर्वोत्कृष्ट साधक राधाचं नाव ते वाचलंय, हे दोघंही. साळुंकेचं नाव वाचलंय. साळुंके आले का? असं तू सांग, ते नंतर सांग. अजून कोण आहे ब्रह्मसूत्र? तुम्ही होते का ब्रह्मसूत्र? नाही. जय गुरुदेव सर्वांना. गुरुजींनी जे काही व्हिडिओ पाठवलेले होते, मी वेळ मिळेल तसा रस्त्याने शाळेत जाताना तेवढा वेळ माझ्याकडे असायचा, जाताना येताना विद्यार्थी असायचे सोबत, त्यामुळे जमत नव्हतं. त्यावेळेस मात्र मी स्वतः सोबत राहून तो व्हिडिओ, प्रत्येक शब्द त्यांचा लक्षपूर्वक ऐकत होते आणि तेव्हा जाणवत होते की खरोखर किती अथांग ज्ञान आहे, हे खूप मोठं आहे आणि खरोखर खूप कामाचं आहे, खूप उपयोगाचं आहे. आणि काही काही सूत्रांचं असंही जाणवलं की हे मी आचरणात आणते. मला तिथे पण असं जाणवलं की अरे मी योग्य दिशेने चालले. नाही हरकत नाही, आवाज येतो. मग ती ब्रह्मसूत्र ऐकताना त्यांनी सांगितलेली माहिती ते उलगडून सांगितलं, तेव्हा असं जाणवलं की काही गोष्टी मी आचरणात आणते. आणि मग मला छान वाटलं की चला, माझी दिशा आहे ती योग्य दिशेने चालली. आणि काही ब्रह्मसूत्र जी मला आचरणात आणण्याची गरज आहे ते पण मला जाणवलं की याचा आपण अवलंब करणं गरजेचं आहे. आणि खरोखरच यांनी सांगितलेलं ज्ञान जे आहे ते किती छान, विचार केला तर मी कुणीच नाही हे जर मानलं तर खरोखर मला गुरुजींचं हे वाक्य खूप आवडतं. आजूबाजूची परिस्थिती कशी असली तरी स्वतःच्या परिपूर्ण आनंदामध्ये असणे म्हणजे जीवन जगण्याची कला आहे. खूप छान. कारण जीवनात कोणतीही परिस्थिती घडली तर आपण तिला बदलू शकत नाही. जन्म असो, मृत्यू असो, कोणतीही घटना, पण आपण किती दुःखांमध्ये गुंतून राहतो. आणि जर असं जगता आलं, परिस्थिती कशीही असो, आपल्या आनंदात राहता आलं तर खरोखर म्हणजे सर्व काही मिळवलं असं मला वाटतं. आणि या ब्रह्मसूत्रांमधून ते सांगितलं की आपण आपले शरीर आणि तो जीवात्मा हे वेगळं आहे. शेंगाचं उदाहरण दिलेलं खरोखर खूप सुंदर आहे. जेव्हा जेव्हा आपल्याला दुःख जाणवेल, राग येईल, अपमान झाल्यासारखं वाटेल, त्यावेळेस ती शेंग जरी आठवली तर आपल्या लक्षात येईल की मी माझ्यातला जीवात्मा आणि माझं हे शरीर हे वेगळं आहे. हे लक्षात आलं तर कुणी किती वाईट म्हटलं, रागावलं, कुणी शिव्याही दिल्या तरी आपण त्याचं दुःख मानणार नाही. आणि आपण जी कृती करत आहोत त्याचं मूल्यमापन होत राहील की मी आता योग्य दिशेने चालले. तर खूप छान असं सर्व ब्रह्मसूत्र गुरुजी आपण समजून सांगितले. खरोखर आमचं भाग्य असेल ज्यामुळे आम्हाला हे सर्व ऐकायला मिळालं. खूप छान. हे सर्व ब्रह्मसूत्र आम्ही परत रिपीट युट्यूबला असल्यामुळे ते परत बघू आणि आचरणात आणू एवढीच ग्वाही देते आणि थँक्यू. प्रयत्न नाही करणार, 100% करणार. 100%. ओके. जय गुरुदेव. एवढं चांगलं नाही पण बोलता तरी येईल. जय गुरुदेव. तर बरोबर 3 महिने झाले गुरुजींचा सत्संग होता आणि त्यावेळेला असं ठरलं होतं की आपण ग्रुप करू आणि त्याच्यामध्ये. आणि त्या दिवशी ज्यावेळेस यांनी म्हणजे गुरुजींनी दासू काकांनी वर्ग घेतला त्यावेळेस असं वाटलं की काहीतरी गूढ आहे, काहीतरी वेगळं आहे आणि आपलं हे पाहिजे. म्हणून आम्ही त्यांना विनंती केली होती की असा गुरुदेवांनी विनंती केली की ग्रुप बनवा
आणि त्यातनं आम्हाला हे होतं. आणि ज्या वेळेस ते व्हिडिओ आले ते कधी ऐकावे आणि किती वेळेस ऐकावे, प्रत्येक वेळेस ऐकून त्याचे खूप असे अर्थ आपल्याला त्यामध्ये म्हणजे समजले आम्हाला. पण ते समजून ते आणि त्याच्यामध्ये 3 प्रकार होते की तुम्हाला समजलं उमजलं पाहिजे आणि ते कसं इम्प्लिमेंट तुम्ही करू शकता. ह्या 3 गोष्टी त्यांनी प्रत्येक वेळेला आपण सांगितल्या. आणि त्यातून तुम्हाला काय समजलं, तुम्ही काय इम्प्लिमेंट केलं हे पण त्या होम प्लेमधून किंवा होम प्लेमधून मला कळवा असा म्हणजे गुरुजींचा आग्रह होता. आम्ही समजून तर घेतलं, पण ते इम्प्लिमेंट तेवढं करताना काही थोड्याशा त्या 2-3 गोष्टी मी इम्प्लिमेंट केल्या. तर त्या मी सांगतो की गुरुजींनी सांगितलं की आपल्या विचाराकडे तटस्थ वृत्तीने बघा, अलिप्त भावनेने बघा. तर ते थोडी सुरुवात झाली आणि त्यात एक कुठल्याही जण टेन्शन आलं तर हा विचारायला ठीक आहे, घेऊ त्याला तर बाजूला सरका, अशी थोडीशी कुठेतरी सुरुवात झाली असं वाटतं. जाणवलं ते आता जाणवलं असं कुठेतरी सुरुवात झाली असं म्हणजे वाटतं. त्या दिशेने प्रवास व्हावा ही म्हणजे खरं सगळ्यांचा आशीर्वाद त्यासाठी हवा आहे, गुरुजींचा पण आशीर्वाद हवा आहे. आणि ही श्रंखला आज इथे संपते, पण हे कुठेतरी पुढे अजून चालू राहावं, पुढे आम्हाला हे ज्ञान मिळत राहावं अशी म्हणजे. आणि गुरुजींनी आणखी 2-3 गोष्टी सांगितले की त्यांनी ते म्हणजे अवलंब कसा करावा हे पण सांगितलं की आता समजा हे विचारच झालं, त्यानंतर तुम्ही एक गुरुजींनी सांगितलं होतं की सुपर ब्रेन योग असा एक प्रकार सांगितला होता की जे आपण लहान मुलं शाळेमध्ये दोन कान पकडतात आणि आपली जीभ टॉलर लावून ते आपले त्या पैशा घालतात. तर ते आम्ही इम्प्लिमेंट करतो. आमच्या वर्गात पण आम्ही बरोबर ते 6, 14, 21 अशा त्या म्हणजे बैठक दररोज सकाळी आम्ही ते करत होते. तर ते आम्ही इम्प्लिमेंट सुरुवात केलेली आहे. ध्यान बऱ्यापैकी म्हणजे जरी 7 दिवस होत नसेल तर 5 दिवस 6 दिवस ध्यान म्हणजे दुपारचं तरी होत आहे. तर असं दुपारचं मला माहिती, दुपारचं इतर वेळेत नाही पण दुपारचं नाही होत आहे. अशा काही गोष्टी इम्प्लिमेंटेशन. आणि गुरुजी सांगितलं की तुम्ही चाला करता मागच्या महिन्यामध्ये आपलं स्टेडियम आहे आपल्या सुदगिरीजवळ, ते स्टेडियममध्ये आम्ही संध्याकाळी 3-4 मिनिटं जातो आणि 40-45 मिनिटात तो जो राऊंड आहे तो ते आम्ही राऊंड मारायला संध्याकाळी सुरुवात केली आहे. आणि सकाळी वर्ग तर आपला आमचा वर्ग सातारा परिसरामध्ये आम्ही चालतो. 7-8 जण 8 जण एवढे आहे त्या वर्गात आम्ही प्राणायाम योगासन वगैरे रेग्युलर करतो. तर आणि हे व्हिडिओ पण आम्ही त्या वर्गामध्ये थोडा वेळ कसे कारण 1-1 तासाचे व्हिडिओ आहेत. 1-1 तास आहे, 1 तासापेक्षा पण जास्त आहे. प्राणायामावर तर 3 व्हिडिओ आहेत ABC. तर ते खरोखर ऐकण्यासारखे आहे, खरोखर ते इम्प्लिमेंट आपल्याला व्हायला पाहिजे आणि ते व्हावे अशी इच्छा आहे. आणि गुरुजींनी खूप छान ज्ञान दिले, ते ज्ञान इम्प्लिमेंट व्हावं आणि ते आत पोहोचावं, त्याचा म्हणजे आयुष्यामध्ये उपयोग व्हावा अशी इच्छा व्यक्त करून खूप छान, मस्त, बेस्ट.